विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका 2016 मध्ये तलाठी परीक्षेमध्ये आली होती आणि जिल्हा होता बीड. तर आपण लगेच प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करू. महत्त्वाचं म्हणजे आपण त्या बीड जिल्ह्यात जी प्रश्नपत्रिका आली होती त्यातील व्होकॅब्युलरीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते घेणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असणार आहे, व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड. म्हणजे जो शब्द अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे, त्यामध्ये जे नाउन आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. आणि वाक्य आहे, इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. वाक्य काय आहे? इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. पहिला पर्याय आहे कॉमन नाउन, दुसरा पर्याय आहे मटेरियल नाउन, तिसरा पर्याय ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि चौथा पर्याय म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. आता आपण जर या अधोरेखित केलेल्या शब्दाकडे पाहिलं तर हे एक भाववाचक नाम आपल्याला दिसत आहे. आणि ज्या वेळेस भाववाचक नाव असतं त्याला यापैकी काय म्हणतात? कॉमन नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन की कलेक्टिव्ह नाउन काय म्हणतात? तर आपण क्लिक करून पाहूया कोणतं उत्तर बरोबर आहे. पहिला कॉमन नाउन चुकीचं उत्तर आहे. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. दुसरं उत्तर आहे दुसरा पर्याय आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाउन. हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही त्यांना आपण अनुभवू शकतो. अशा सर्व गोष्टींना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ ब्रेवरी, ऑनेस्टी या सगळ्या आपल्या मनाच्या भावना असतात. कलेक्टिव्ह नाउन सुद्धा उत्तर चुकीचं आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर तलाठी परीक्षेत आलेल्या यापूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. त्यातही आपण विशेष करून इंग्रजी हा जो भाग आहे, इंग्रजी हा जो विषय आहे तोच सोडून घेणार आहोत. म्हणून आपल्या चॅनलवर असणारे सगळे व्हिडिओ नक्की पाहत जा. तुम्हाला तलाठी परीक्षेसाठी नक्की त्याचा फायदा होणार आहे. दुसरा प्रश्न आहे, फाइंड द इनकरेक्ट पेअर. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय आहे हार्ट, रो. दुसरी जोडी आहे कोल्ट, फिली, ड्रोन, बी आणि चौथा आहे बक आणि एव. आता आपण काय करूया, आधी यांचे अर्थ पाहू, त्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल की कोणता पर्याय आपला बरोबर आहे. हार्ट आणि रो म्हणजे काय? तर नरहरिण आणि मादी हरिण. दुसरा आहे शिंगरू आणि लहान घोडी. शिंगरू म्हणजे घोड्याच्या पिलाला शिंगरू असं म्हटलं जातं आणि ते सुद्धा मेल पिलू म्हणजे जे नर जातीचं पिलू असेल त्याला शिंगरू असं म्हटलं जातं. तिसरा आहे नर मधमाशी आणि मादी मधमाशी. ड्रोन म्हणजे नर मधमाशी आणि बी म्हणजे मादी मधमाशी. चौथा पर्याय आहे बक आणि एव आणि त्यांचा अर्थ होतो बक म्हणजे बोकड आणि एव म्हणजे मेंढी. मित्रांनो, तुम्ही जर निरीक्षण केलं तर यामध्ये पहिल्या तीन पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला असं आढळेल हे सर्व प्राण्याच्या पिलांची नावं आहेत. त्या ठराविक जातीच्या प्राण्यांच्या पिलांची नावं आहेत. जसं पहिला पर्याय आहे नरहरिण, मादी हरिण, शिंगरू आणि लहान घोडी. ह्या ज्या जोड्या आहेत या एकाच जातीच्या पिलांची नावं आहेत. परंतु चौथ्या पर्यायामध्ये बक आणि एव आहे म्हणजे बोकड आणि मेंढी. बोकड आणि मेंढी ही जी नावं आहेत ही एका प्रजातीच्या प्राण्याची नाही आहे. पहा, पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय कोल्ट आणि फिली हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरा पर्याय ड्रोन आणि बी हे सुद्धा चुकीचं आहे. आणि आपला चौथा पर्याय बक आणि एव हे उत्तर आपलं बरोबर आहे. कारण काय? तर बोकड आणि मेंढी हे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी आहेत आणि बाकी सगळ्या पर्यायांमध्ये एकाच प्रजातीच्या पिलांची नावं
दिलेली आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, विच इज द बेस्ट बुक इन द मार्केट. अंडरलाईन वर्ड इज यूज्ड ॲज डॅश डॅश इन द सेंटेन्स. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की अंडरलाईन केलेला जो शब्द आहे, अधोरेखित केलेला जो शब्द आहे, तो वाक्यामध्ये काय म्हणून वापरलेला आहे. आणि पर्याय आहेत रिलेटिव्ह प्रोनाउन, इंडेफिनिट प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आणि इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की ज्या वेळेस WHने वाक्याची सुरुवात होते किंवा WH टाईप प्रश्नार्थक शब्दाने वाक्याची सुरुवात होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं, त्यावेळेस ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असं असतं. आणि त्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरले गेलेलं जे प्रोनाउन असतं ते प्रश्नार्थक प्रोनाउन असतं आणि त्याला इंग्रजीमध्ये इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असं म्हटलं जातं. म्हणून आपण चेक करून पाहूया. पहिला आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, हा पर्याय चुकीचा आहे. इंडेफिनिट प्रोनाउन चुकीचा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन चुकीचा आहे. आणि आपला चौथा पर्याय इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम, हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट आर्टिकल. चूज द सेंटेन्स विथ करेक्ट आर्टिकल. पहिला प्रश्न आहे, ही फाउंड अ ओल्डेस्ट अम्ब्रेला. दुसरा पर्याय आहे, ही फाउंड ॲन ओल्डेस्ट अम्ब्रेला इन द हाऊस. तिसरा पर्याय आहे, ही फाउंड द ओल्डेस्ट अम्ब्रेला इन द हाऊस. आणि चौथा पर्याय आहे, ही फाउंड ओल्डेस्ट अम्ब्रेला इन द हाऊस. पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. दुसऱ्या पर्यायात ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. तिसऱ्या पर्यायात द आर्टिकल वापरलेलं आहे. तर चौथ्या पर्यायामध्ये एकही आर्टिकल वापरलेलं नाही. जर आपण पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर त्यामध्ये ओल्डेस्ट या शब्दाच्या आधी ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. जर आर्टिकलचा आपण नियम पाहिला तर एखाद्या शब्दाची सुरुवात ज्या वेळेस एखाद्या कॉन्सोनंटने होते त्यावेळेस त्याच्या आधी ए हे आर्टिकल वापरलेलं असतं, म्हणजेच हा पर्याय चुकीचा आहे. आपण जर दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर ओल्डेस्ट या शब्दाच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरलेलं आहे. ओल्डेस्ट या शब्दाची सुरुवात एका वॉवेलने होते, म्हणजेच त्याच्या आधी आलेलं ॲन हे आर्टिकल बरोबर दिसत आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये ओल्डेस्टच्या आधी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. आता याचा नियम असा असतो, या पर्यायामध्ये आर्टिकलचा नियम हे सांगतो की ज्या वेळेस एखाद्या शब्दाचा सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला असतो, ज्यावेळेस सुपरलेटिव्ह फॉर्म वापरलेला असतो त्यावेळेस त्याच्या आधी द हे आर्टिकल वापरलेलं असतं. या ठिकाणी ओल्ड, ओल्डर आणि ओल्डेस्ट. ओल्डेस्ट म्हणजे हा सुपरलेटिव्ह फॉर्म आहे. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे 3 फॉर्म असतात. त्यामध्ये ओल्डेस्ट हा जो फॉर्म वापरलेला आहे त्याआधी द हे आर्टिकल वापरणं हे गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी द आर्टिकल वापरलेलं बरोबर आहे. परंतु चौथ्या पर्यायामध्ये एकही आर्टिकल वापरलेलं नाही आहे. चला आपण चेक करूया. पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय चुकीचा आहे. परंतु आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्मच्या आधी द हे आर्टिकल वापरलेलं बरोबर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, फाइंड द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहिला पर्याय आहे मँगो आणि मँगोज. दुसरा पर्याय आहे लोफ आणि लोव्ज. तिसऱ्या पर्यायात लाऊस आणि लाईस. आणि चौथ्या पर्यायामध्ये लिली आणि लिलीज. पाहूया आपण यांचा अर्थ काय होतो. मँगोचा अर्थ आंबा असा होतो. लोफचा अर्थ वडी असा होतो. उदाहरणार्थ लोफ ऑफ ब्रेड्स असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. लाऊस म्हणजे उंदीर.
तर लिलीज म्हणजे लिली म्हणजे लिलीचे फूल. आता यामध्ये आपण जर याचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतंय की या पर्यायांमध्ये एकवचन आणि अनेकवचन यांच्या जोड्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता यामध्ये पर्याय नंबर 2चा जर विचार केला तर लोफ आणि लोज हे एकवचन आणि अनेकवचनचा पर्याय बरोबर आहे. लाऊस आणि लाईस हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. परंतु लिली आणि लिलीज हे सुद्धा एकवचन आणि अनेकवचन बरोबर आहे. आणि मँगो आणि मँगोज हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. परंतु यामध्ये स्पेलिंगची मिस्टेक झालेली आहे. मँगो आणि मँगोज यांचं स्पेलिंग असं असतं, मँगोचं तर स्पेलिंग बरोबर आहे परंतु मँगोजचं स्पेलिंग चुकलेलं आहे. मँगोजचं स्पेलिंग असतं MANGOES. म्हणून हे आपलं उत्तर असणार आहे. ही चुकीची जोडी असणार आहे. म्हणून दुसरा पर्याय चूक, तिसरा पर्याय चूक आणि चौथा पर्याय सुद्धा चूक आहे. फक्त या ठिकाणी स्पेलिंग चुकल्यामुळं ही इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी आपल्याला दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ वर्ड इज नॉट सेम इन द मीनिंग. पर्याय आहेत एक्नॉलेज, ॲडमिट, डिफेंड, प्रोटेक्ट, सेन्सिबल, सेन्सिटिव्ह, एफिशियंट आणि कॅपेबल. आता आपण यांचा अर्थ सुद्धा पाहून घेऊ. एक्नॉलेज म्हणजे कबूल करणे आणि ॲडमिट म्हणजे कबूलणे. डिफेंड म्हणजे बचाव आणि प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. सेन्सिबल म्हणजे शहाणा आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. एफिशियंट म्हणजे लायक आणि कॅपेबल म्हणजे समर्थ. आता आपल्याला असा पर्याय शोधायचा की ज्या पर्यायामधले दोन्ही शब्द समान अर्थाचे नाही. पहिल्या पर्यायाचा जर विचार केला तर कबूल करणे आणि कबूलणे यांचा अर्थ आपल्याला समानच दिसतो आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय म्हणजे डिफेंड म्हणजे बचाव आणि प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण यांचा सुद्धा अर्थ जवळपास समानच आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा. तिसरा आहे सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह यांचा अर्थ आपल्याला थोडासा वेगळा वाटत आहे, म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. सेन्सिबल म्हणजे शहाणा आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. यामध्ये त्याच्या शहाणपणाशी निगडीत अर्थ दिसत आहे, तर दुसऱ्या शब्दामध्ये संवेदनेशी निगडीत शब्दाचा अर्थ दिसत आहे. आणि चौथा म्हणजे लायक आणि समर्थ यांचा सुद्धा अर्थ समानच आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच वर्ड इज नॉट सिनोनिम ऑफ ब्राwl. म्हणजे ब्राwl या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाहीये तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे क्वारल, दुसरा पर्याय आहे बोल्ड, तिसरा पर्याय आहे स्क्वॅबल आणि चौथा पर्याय अप्रोर. आता आपण सगळ्या शब्दांचे अर्थ पाहून घेऊ. सगळ्यात आधी ब्रॉल. ब्रॉल म्हणजे काय, तर मोठ्याने भांडणे. पहिला पर्याय आहे क्वारल म्हणजे भांडण, दुसरा पर्याय बोल्ड म्हणजे धीट, तिसरा पर्याय स्क्वॅबल म्हणजे भांडण आणि अप्रोर म्हणजे गोंधळ किंवा आरडाओरडा. तर मित्रांनो, पहिला, तिसरा आणि चौथा यामध्ये आपल्याला ब्रॉल म्हणजे भांडण्याशी निगडीत किंवा भांडण्याशी संबंधित असा अर्थ आपल्याला दिसतोय. क्वारल म्हणजे भांडण आणि स्क्वॅबल म्हणजे सुद्धा भांडण आणि अप्रोर म्हणजे सुद्धा गोंधळ किंवा आरडाओरड किंवा भांडण्याशी संबंधित अर्थ दिसत आहे. परंतु जो बोल्ड हा शब्द आहे यामध्ये भांडण या अर्थाशी काहीही संबंधित आपल्याला दिसत नाही, म्हणजे या पर्यायाचा आपण विचार करू शकतो. हे उत्तर आपलं बरोबर असू शकतं. पाहूया. क्वारल म्हणजे भांडण हे उत्तर चुकीचं आहे. बोल्ड म्हणजे धीट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे बोल्ड म्हणजेच धीट. म्हणजेच बोल्ड हा शब्द ब्रॉलचा समानार्थी शब्द
नाही, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. स्कवेबल म्हणजे भांडण आणि अप्रोर म्हणजे गोंधळ, आरडाओरड किंवा भांडण. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड इज नॉट सिनोनिम ऑफ डिस्पिकेबल? पर्याय आहेत प्रोफेन, कॉन्टेम्प्टिबल, हेटफुल आणि डिसडेनफुल. आता यांचा अर्थ पाहून घेऊया. डिस्पिकेबल म्हणजे तिरस्कारणीय, म्हणजे तिरस्कार करण्यासारखा. पहिल्या पर्यायाचा अर्थ आहे अपवित्र. कॉन्टेम्प्टिबल म्हणजे निंद्य किंवा उपेक्षीय. हेटफुल म्हणजे द्वेषपूर्ण आणि डिसडेनफुल म्हणजे तिरस्कारपूर्ण. याच्यामध्ये आपला सरळ सरळ अर्थ दिसत आहे. पर्याय क्रमांक जर दुसरा पाहिला, कॉन्टेम्प्टिबल म्हणजे निंद्य किंवा उपेक्षणीय, याचा सुद्धा आपण अर्थ तिरस्कार करण्यासारखा किंवा तिरस्कारणीय असा पाहू शकतो, घेऊ शकतो. हेटचा अर्थ तर द्वेषपूर्ण आहे, याचा सुद्धा अर्थ आपण तिरस्कारणीय घेऊ शकतो. परंतु जो डिसडेनफुल आहे त्याचा सुद्धा अर्थ आपण तिरस्कारपूर्ण असा घेऊ शकतो. परंतु प्रोफेन हा जो शब्द आहे अपवित्र याचा अर्थ होतो, म्हणजे हे आपलं उत्तर असू शकतो. हा जो पर्याय आहे तो डेस्पिकेबलचा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो डेस्पिकेबलचा समानार्थी शब्द नसू शकतो. पाहूया आपण. अगदी बरोबर, प्रोफेन हा शब्द डेस्पिकेबलचा समानार्थी शब्द नाही आहे, कारण त्याचा अर्थ अपवित्र होतो आणि अपवित्र आणि तिरस्कारणीय यांचा काहीही संबंध नाही. पर्याय क्रमांक 2 चूक. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे तीनही पर्याय चुकीचे आहेत आणि आपलं उत्तर आहे प्रोफेन, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड इज अँटोनिम ऑफ निगार्ड? पहिला पर्याय ब्रॉड, दुसरा डिस्टिंक्ट, तिसरा पार्शियल आणि चौथा स्पेंडथ्रिफ्ट. निगार्डचा अर्थ होतो कंजूस. ब्रॉड म्हणजे व्यापक, डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न, पार्शियल म्हणजे आंशिक, स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे उधळ्या. पहिला पर्याय म्हणजे ब्रॉड. ब्रॉड म्हणजे व्यापक. हा अर्थ आपल्याला या कंजूस या अर्थाचा विरुद्धार्थी शब्द वाटत नाहीये. व्यापक म्हणजे कंजूसचा विरुद्धार्थी शब्द नाहीये, म्हणून हा पर्याय चुकीचा. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न, हा सुद्धा अर्थ चुकीचा आहे. डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न हा सुद्धा कंजूसचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. पार्शियल म्हणजे आंशिक, हा सुद्धा कंजूसचा विरुद्धार्थी शब्द नाहीये. तर स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे उधळ्या हा जो शब्द आहे तो निगार्ड म्हणजे कंजूस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, क्लोज द प्रॉपर फ्रेज फॉर द वर्ड उटोपियन. उटोपियन या शब्दासाठी प्रॉपर एक फ्रेज म्हणजेच वाक्यांश आपल्याला निवडायचं आहे. ओरिजिनली फ्रॉम युरोप, परफेक्ट अँड आयडियल बट क्रुएल, परफेक्ट अँड आयडियल बट पॉवरलेस आणि शेवटचा पर्याय परफेक्ट अँड आयडियल बट इमॅजिनरी अँड इम्पॉसिबल. आधी आपण काय करूया, यांचे अर्थ पाहून घेऊया. उटोपियन म्हणजे काय? आदर्श व काल्पनिक गोष्टींत रमणारा. अर्थ काय आहे? आदर्श व काल्पनिक गोष्टींत रमणारा. पहिल्या पर्यायाचा अर्थ मूळचा युरोपियन. ओरिजिनली फ्रॉम युरोप म्हणजे मूळचा युरोपियन. दुसऱ्या पर्यायाचा अर्थ परिपूर्ण आणि आदर्श परंतु क्रूर. परफेक्ट अँड आयडियल बट क्रुएल म्हणजे परिपूर्ण आणि आदर्श परंतु क्रूर. परफेक्ट अँड आयडियल बट पॉवरलेस म्हणजे परिपूर्ण आणि आदर्श परंतु शक्तिहीन. चौथा आहे परिपूर्ण आणि आदर्श परंतु काल्पनिक आणि अशक्य. मित्रांनो, या उटोपियनचा अर्थ आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये दिसत आहे. परफेक्ट अँड आयडियल बट इमॅजिनरी अँड इम्पॉसिबल. तो व्यक्ती परफेक्ट आहे, आयडियल आहे म्हणजेच परिपूर्ण आहे, आदर्श आहे परंतु काल्पनिक आहे. परंतु कसं आहे? काल्पनिक आणि अशक्य आहे. म्हणजेच पहिला पर्याय चुकीचा.
दुसरा पर्याय चुकीचा, तिसरा पर्याय चुकीचा, परंतु चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन. मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन. मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन. पहिला पर्याय फटीग, दुसरा एनव्ही, तिसरा टायर्डनेस आणि चौथा एनवी. वाक्यामध्ये जी फ्रेज दिलेली आहे मेंटल वेरीनेस फ्रॉम वॉन्ट ऑफ ऑक्युपेशन, याचा अर्थ होतो व्यवसायाच्या अभावामुळे मानसिक थकवा. व्यवसायाच्या अभावामुळे आलेला मानसिक थकवा. पहिल्या पर्यायाचा अर्थ होतो थकवा, एनवी म्हणजे मत्सर, टायर्डनेस म्हणजे थकवा, तर एनवी म्हणजे वीट किंवा कंटाळा. आता पहिला पर्याय फटीग, पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय दोघांचा अर्थ थकवा होतो, परंतु हा थकवा व्यवसायाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे आलेला थकवा नाही, तर इतर कारणामुळे आलेला थकवा या दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला दिसू शकतो. एनवी म्हणजे मत्सर, याचा थकव्याशी काही संबंध नाही, परंतु एनवी म्हणजे वीट किंवा कंटाळा. हा पर्याय आपला बरोबर आहे. तर पहिला पर्याय फटीग म्हणजे थकवा, एनवी म्हणजे मत्सर, हा पर्याय चुकीचा, टायर्डनेस हा पर्याय चुकीचा, तर एनवी वीट किंवा कंटाळा हा पर्याय आपला बरोबर आहे. कारण व्यवसायाच्या अभावामुळे जो मानसिक थकवा येतो त्यामध्ये माणसाला वीट आणि कंटाळा या प्रकारे आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो.